नमस्कार यूट्यूब फॅमिली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्लॉगला सुरुवात करते। आय होप तुम्ही मजेत असाल। माझ्या नवीन व्लॉगला मी सुरुवात करण्या अगोदर मी सांगणार आहे आज आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघूनच कळणार। त्यासाठी माझे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यानंतरही सांगा की व्हिडिओ कसा झालाय आणि आम्ही कुठे गेलतो आणि काय करणार आहे। चला तर पहा। आम्हाला उन्हात गेलतो म्हणजे 3-3:30 ला निघलो तरी आम्हाला ऊन लागत होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे पुण्यातला ट्रॅफिक किती असतो आणि त्यात ऊन खूप कंटाळा आलतं। शेवटी आम्ही पोहोचलो। हा आहे एंट्री म्हणजे एंट्री गेट आहे। तिथे बाहेर बसले होते देवस्थानाजवळ। आम्ही आलेला आहे चतुर्शिंग माता मंदिर। हा माता मंदिर खूप सुंदर आहे। जर तुम्हाला सप्तशृंगी माताला जायचं नसेल तर हा देवाला तुम्ही नक्की या आणि पार्किंग फीस तुम्हाला द्यावाच लागेल कंपल्सरी। 2 व्हीलरला साठी 30 रुपये आणि कार साठी किती आय थिंक माहित नसेल। आम्ही गाडी पार्किंग करून मी 5 मिनिट थांबले होते, बाजूचं वगैरे बघत होते। खूप सुंदर आहे आणि कार पार्किंग साठी पण जागा आहे। एवढं सुपर आहे की मंदिर काय सांगता येत नाही। आणि इथं दसऱ्यामध्ये म्हणजे दसरा ज्यावेळी असतो त्यावेळी खूप गर्दी असतो। मग नक्की तुम्ही या खाली टायमाला येऊन तुम्ही पाहू शकता मंदिर कसं आहे काय आहे। चला तर पहा। आम्ही या मंदिरला पहिल्यांदा आलतो म्हणून पैसे न ठेवता नारळ आणि ओटीचं सामान घेतलो होतो। आम्हाला पूर्ण सेटच पाहिजे होतं त्यासाठी आम्ही इथलंच घेतलो आणि बाहेर होते मग तरी आपण घेतलेलं नाही। ओटीचं सामान पाहिजे म्हणून मी इथलंच घेऊन निघाले दर्शनासाठी। आणि मंदिर एवढं खूप सुंदर आहे। जर तुम्ही फॅमिली सोबत आला किंवा तुम्ही तुमच्या लहान लेकरांना घेऊन आलात तरी पण व्यवस्थित खेळण्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था खूप चांगला आहे। आणि हा मंदिराचं विशेषता म्हणजे या मंदिराला टोटल 170 पायऱ्या आहेत आणि चतुर्शिंगी माता याचा अर्थ म्हणजे या 4 डोंगरात वसलेली माता आहे त्यामुळे त्याचं नाव चतुर्शिंगी माता असं पडलेलं आहे। मला नाव घेता येत नाही तरी मी ट्राय केले। आणि आपल्याला जर सप्तशृंगी माताला जायचं होत नसेल तर तुम्ही या मंदिराला नक्की येऊ शकता। आणि मी सप्तशृंगी माताला पण जाऊन आलेला आहे तरी मला हा मंदिर खूप आवडलेला आहे। आणि सप्तशृंगी माताला टोटल 370 पायऱ्या आहेत। आय थिंक 370 किंवा 380। मात्र या मंदिरला टोटल 170 पायऱ्या आहेत। मला चालताना तर एवढं दम आलतं तरी ह्यांनी फास्ट चालते त्यामुळे मला चालता येत नव्हतं आणि व्हिडिओ बनवताना पण मला खूप दम आलतं। तरी कसंही माझं व्हिडिओ चालू होतं कारण मला व्हिडिओ बनवायचं होतं। पहा तुम्ही किती मस्त आहे, डोंगरात आहे वसलेली माता। आणि तुम्ही जर या पावसाळ्यात गेलात तर नक्की तुम्हाला चांगलं वाटेल। आणि बाजूलाच गणपती मंदिर आहे। इथं मोबाईल अलाउड नव्हतं म्हणून मी व्हिडिओ काढलेला नाही, फक्त दर्शन घेतले आणि मंदिराला पाय पडून मी पुढे निघाले। आणि चालता चालता आमचे यांनी पुढेच निघाल होते। मला लक्षात पण होतं की मी व्हिडिओ बनवताना मागे राहिले तरी मी हळूहळू चालते। आणि चला तर पहा मंदिरात मी दर्शन घेतले। मोबाईल इथं पण अलाउड नव्हतं तरी मी कसं व्हिडिओ काढले आणि देवीचं तोंड पण दाखवले तुम्हाला। आणि बाहेर बसलेली सप्तशृंगी मातेचं पण फोटो आहे म्हणजे मूर्ती आहे। आणि त्या बाजूला आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तिथं आहे आपलं लिंग म्हणजे शिवलिंग। आणि हे कोणतं देव आहे मला माहिती नव्हतं तरी मी व्हिडिओ काढले। हा मंदिरातला परिसर आहे, तिथं होमकुंड पण होतं आणि तिथं नक्की तुम्ही उदबत्ती लावून प्रसाद लावला की तुमचं टेन्शन वगैरे कमी होईल। दर्शन झाल्या बाहेर मी उतरताना म्हणजे तिकडे जायचं दर्शन पायऱ्या आहेत, इथं उतरताचे पायऱ्या आहेत म्हणून मी तर काय केले 5 मिनिटासाठी थांबले आणि व्हिडिओ वगैरे बनवले। आणि इथं चहा बनवण्यासाठी काका बसले होते। एवढं चांगलं चहा सुपर बनवतात काय सांगायचं नाही। आणि आम्हाला हा चहा खूप आवडलं कारण विशेषतः म्हणजे ह्यांनी 3 वेळा अद्रक टाकले आणि दूध खूपच टाकले होते त्यामुळे मला चहा खूप आवडलं। आणि त्यांना म्हणले मी आपण चहा पिऊनच जाऊ। मग चहा बनवेपर्यंत आम्ही फोटो वगैरे काढलेले होते आणि फोटो काढलेले मी शेवटी टाकणारच आहे, तुम्ही नक्की पहा। आणि फोटो कसे आलेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आमचे यांनी काढले होते आणि त्यांचे मी काढले कारण आम्हाला इथं दोघांचे फोटो काढण्यासाठी कोणी पण नव्हते म्हणून आम्ही काढून घेतले। त्यानंतर चहा होत होतं तरी आमच्या यांनी चहा बनवत होते, आम्ही फोटो काढून घेतले। आणि हा चहा नॉर्मली हॉटेलवाल्यांचे व्हिडिओ कोणी बनवतात म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे जाऊन असे नॉर्मली व्हिडिओ कोणी पाहत नाही। आणि हा स्वतःहून पाहत होते की काका चहा वगैरे जास्त साखर वगैरे झालंय का नाही। आणि शेवटी मला विचारले की ताई जास्त साखर झालतं का नाही। मी त्यांना म्हणले चहा खूप चांगला झालाय। चला तर पहा चहा पिऊ आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा।
हा एंट्री फोटो खूप आवडलं, कसं निसर्गामध्ये बसलेली मातासारखं दिसत होती. आणि माझे नॉर्मली फोटो तुम्ही पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.